वेलकम स्टुडंट. मी डॉक्टर मद्रेवार शोभा, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण. आज आपण मॅनेजमेंट अकाउंट हा विषय पाहणार आहोत. या विषयामध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटची कल्पना पाहिल्यानंतर आपण फंड फ्लो स्टेटमेंट, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, निधी प्रवाह विवरण असं म्हणतो. हा चॅप्टर आपल्याला पाहत असताना या चॅप्टरले पहिल्यांदा स्कीम ऑफ मार्किंग पाहिजे आहे की हा चॅप्टर 14 मार्कासाठी येऊ शकतो आणि यामध्ये प्रॉब्लेम म्हणजेच प्रॅक्टिकल आणि थेरी हे दोन्हीही विचारले जाऊ शकतात. मग फंड फ्लो स्टेटमेंट पाहत असताना आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट या चॅप्टरमध्ये किती विभाग आहेत, कोणकोणत्या विभागातून आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे किंवा हा चॅप्टर तयार करायचा आहे. तर यामध्ये फंड फ्लो स्टेटमेंट चॅप्टर पाहत असताना आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 3 विभागातनं प्रॉब्लेम सोडवायचा असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना की प्रॉब्लेम हा बॅलन्स शीटच्या स्वरूपात दिलेला जातो. तुम्हाला बॅलन्स शीट म्हणजे माहिती आहे. बॅलन्स शीट काय असतं की बॅलन्स शीट हे एक विवरण आहे, स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. म्हणजेच एक लॅबिलिटी साईड म्हणजेच ती देयतेची बाजू असते आणि एक ॲसेटची बाजू म्हणजेच ती संपत्तीची बाजू असते. आणि या बॅलन्स शीटवरनं जेव्हा तुम्हाला 2 बॅलन्स शीट दिले जातात त्यावरनंसुद्धा तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट काढावं लागतं आणि 1 वर्षाचं बॅलन्स शीट दिले तरीही तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट काढावं लागतं. मग फंड फ्लो स्टेटमेंट काढण्यासाठी तुम्हाला प्रथमतः फंड म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. फंड म्हणजेच वर्किंग कॅपिटल. आपण वर्किंग कॅपिटल म्हणजे काय म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण असं म्हणतो की वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवल. कुठल्याही व्यवसायाला व्यवसाय चालवत असताना वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. मग फंड फ्लो म्हणजेच वर्किंग कॅपिटल फंड मीन्स वर्किंग कॅपिटल. फ्लो ऑफ फंड मीन्स द इनवर्ड अँड आउटवर्ड मूवमेंट ऑफ ए फंड ऑफ आय एंटरप्राइजेस. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की वर्किंग कॅपिटल म्हणजे तुमच्या करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. मग करंट ॲसेट म्हणजे चालू संपत्ती आणि चालू देयता, याच्यामध्ये जो फरक येतो तो म्हणजे खेळते भांडवल किंवा त्याला आपण वर्किंग कॅपिटल असे म्हणतो. उदाहरणार्थच पाहायचं असेल तर करंट ॲसेट म्हणजे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. करंट लायबिलिटी मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट. हे काय आहे तुमच्या करंट लायबिलिटी. ह्या काय आहेत, तात्काळ आपल्याला वर्किंग कॅपिटलसाठी लागणारे आयटम आहेत. म्हणून खेळत्या भांडवलाचा विचार करत असताना आपल्याला चालू संपत्ती व चालू देयता म्हणजेच करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीचा विचार करावा लागतो आणि या दोन्हीतला फरक म्हणजे वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटल संकल्पना आपण पहिल्यांदा समजून घेतली म्हणजे आपल्याला पुढील प्रॉब्लेम करण्यासाठी आपल्याला अवघड जाणार नाही. वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी, एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट इज टू इंडिकेट द रिझल्ट ऑफ करंट फायनान्शियल मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट ठेवण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, उद्देश काय आहे की फायनान्शियल किंवा वित्तीय व्यवस्थापनाची करंट स्थिती काय आहे किंवा करंट रिझल्ट काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट काढावं लागतं. कुठल्याही व्यवसायामध्ये फंड फ्लो स्टेटमेंट काढण्यासाठी करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच इट इज अ व्हेरी युजफुल टूल इन ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आणि फंड फ्लो स्टेटमेंट हे फायनान्शियल किंवा वित्तीय विश्लेषण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटवरनं आपल्याला चेंजेस टेकिंग प्लेस बिटवीन 2 बॅलन्स शीट, या स्टेटमेंटवरनं आपल्याला 2 बॅलन्स शीटमधला फरक समजतो आणि यामध्ये मग बॅलन्स शीट काढत असताना बॅलन्स शीट दिलेलं असतं. बॅलन्स शीट हे चालू वर्षाचं आणि मागील वर्षाचं बॅलन्स शीट दिलेलं असतं. त्यावरनं आपल्याला या वर्क इन प्रोग्रेस किंवा फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला 3 पद्धतीने प्रॉब्लेम सोडावा लागतो. त्या पद्धती आपण पाहणार आहोत पुढे. युजेस ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. आता यानंतर आपण युजेस किंवा फंड फ्लोचे उपयोग काय आहेत हे पाहणार आहोत. फंड फ्लो स्टेटमेंट एक्सप्लेन हाऊ द फायनान्शियल पोझिशन हॅज चेंज्ड फ्रॉम बिगिनिंग ऑफ अकाउंटिंग पिरियड टू द एंड ऑफ द पिरियड. म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंट काय सांगतं की तुमची फायनान्शियल पोझिशन
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतमध्ये काय फरक झालेला आहे, बिगिनिंग अँड अकाउंटिंग पिरियड ऑफ द एंड ऑफ द पिरियड, या परिस्थितीतला काय बदल झालेला आहे हे आपल्याला फंड फ्लोच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणून फंड फ्लो स्टेटमेंट इज अन इम्पॉर्टंट टूल फॉर फायनान्शियल ॲनालिसिस. म्हणजे वित्तीय घटकांचं विश्लेषण करण्यासाठी फंड फ्लो स्टेटमेंट हे अतिशय महत्त्वाचं साधन किंवा टूल आहे. इट कॅन बी युज्ड इन प्लॅनिंग अँड साऊंड डिव्हिडंड पॉलिसी. म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंटमुळे व्यवसायाला नियोजन करण्याची एक पद्धती समजते आणि डिव्हिडंडची काय पॉलिसी ठरवावी याची पण संकल्पना आपल्याला युजेस ऑफ फंड फ्लो स्टेटमेंटवरनं समजते. ॲनालिसिस ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. म्हणजे खेळत्या भांडवलाचं विश्लेषण करण्यासाठी, म्हणजे खेळत्या भांडवलात काय चेंजेस झालेले आहेत, काय फरक झालेला आहे याचा ॲनालिसिस करण्यासाठी फंड फ्लो स्टेटमेंट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. आणि प्लॅनिंग फॉर फ्युचर फायनान्सिंग. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला वित्तीय बाबीसंबंधी काय नियोजन करायचं आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आपण फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, फंड फ्लो स्टेटमेंटचे महत्त्व पाहिले. त्यानंतर काही महत्त्व पाहिले असताना आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटला व्यवसायाच्या दृष्टीने काही लिमिटेशन्स असतात किंवा काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. तर ते लिमिटेशन कोणते आहे आपण पाहूया. इट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल डाटा. म्हणजे काय की फंड फ्लो स्टेटमेंट हा हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक माहितीच्या आधारे तयार केलेला असतो. म्हणून फंड फ्लोसाठी हे एक लिमिटेशन असू शकतं. इट प्रोव्हाइड ए पार्शल फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट ही पार्शल ॲनालिसिस करतं किंवा फायनान्शियल वित्तीय घटकांची माहिती ही अर्ध्यावर दिल्या जाते. त्यामुळे फंड फ्लो स्टेटमेंटला हे एक लिमिटेशन येऊ शकतं. इट कॅन नॉट प्रेझेंट द कंटिन्युअस चेंजेस इन द फायनान्शियल पोझिशन. म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंट हे सतत वित्तीय पोझिशनमध्ये किंवा वित्तीय परिस्थितीमध्ये बदल होतो याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. म्हणून ही एक मर्यादा येऊ शकते. त्यानंतर फंड फ्लो इज नॉट अ बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट हे काही पायाभूत असं हे एक स्टेटमेंट नाही आहे. म्हणून फंड फ्लो स्टेटमेंटसाठी फंड फ्लो इज नॉट अ बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट ही एक मर्यादा असू शकते. त्यापुढे आपण ज्यावेळेस आपण फंड फ्लोची माहिती पाहिली, उपयोग पाहिले, त्याचे मर्यादा पाहिल्या, फंड फ्लो म्हणजे काय पाहिलं, फंड फ्लो कशाशी रिलेटेड असतं हे पाहिलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत मेन म्हणजे आपल्याला परीक्षेशी संबंधित येणाऱ्या प्रॅक्टिकल वर्कचा, म्हणजे आपण परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे. प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काढत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काढण्यासाठी बॅलन्स शीट दिलं जातं आणि त्या बॅलन्स शीटवरनं तुम्हाला प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काढावं लागतं. मग यामध्ये प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काढत असताना सुरुवातीला तुम्हाला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढावं लागतं. म्हणजे वर्किंग कॅपिटल मध्ये चेंजेस होण्याचा एक स्टेटमेंट आहे. त्याचा फॉर्मॅट आपण पुढे पाहणारच आहोत. तर त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढावं लागतं. याच्यामध्ये इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आणि डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल काढल्या जातं. म्हणजे स्टेटमेंट ऑफ चेंजेस वर्किंग कॅपिटलमध्ये आपण काय काढू शकतो, सुरुवातीला इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल किंवा डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल अशा पद्धतीनं हा एक फॉर्मॅट असतो. हा तुम्हाला काढावाच लागतो. आणि त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच तुम्हाला ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट काढत असताना त्याचा फॉर्मॅट पुढे आपण पाहणारच आहोत. ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट काढत असताना तुम्हाला फंड फ्रॉम ऑपरेशन, मग फंड फ्रॉम ऑपरेशन काढत असताना तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे का फंड फ्रॉम लॉस इन ऑपरेशन का लॉस झालेला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट काढावं लागतं. आणि तिसरं म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट. म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे निधी प्रवाह विवरण काढावं लागतं आणि जे की यामध्ये तुम्हाला सोर्सेस ऑफ फंड कोणते आहेत आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड हे कोणते आहे, म्हणजे निधी कुठून मिळतो आणि कशावर खर्च होतो किंवा कसा जातो याचं विवरण आपण फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये पाहणार आहोत.
आता पुढे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस आपण हे पाहतो त्यावेळेस काही नियम असतात. हे नियम पाहण्यासाठी आपल्याला रूल्स फॉर प्रिपेअरिंग द स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, म्हणजे चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढत असताना काय नियम आहेत, हे नियम पाहिल्याशिवाय आपल्याला चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काय आहे याची कल्पना येणार नाही. त्यासाठी पहिला रूल असा आहे, इन्क्रीजिंग करंट असेट इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. म्हणजे काय असतं की चालू संपत्ती जेव्हा वाढतात तेव्हा तुमचं वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवलसुद्धा वाढत असतं. जेव्हा तुमचं डिक्रीज करंट असेट, चालू संपत्ती जेव्हा तुमच्या कमी होतात तेव्हा तुमचं वर्किंग कॅपिटलसुद्धा कमी होतं, म्हणजेच डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. हा नियम झाल्यानंतर तिसरा नियम जो पाहतो, इन्क्रीजिंग करंट लायबिलिटी. जेव्हा तुमच्या चालू देणं व्यवसायातलं वाढत जातं त्यावेळेस तुमचं वर्किंग कॅपिटलसुद्धा वाढत जातं, म्हणजेच डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. मग चौथा नियम काय सांगतो की जेव्हा तुमचं डिक्रीज इन करंट लायबिलिटी, जेव्हा तुमच्या चालू देयता कमी होतात तेव्हा तुमचं इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल वाढत असतं. म्हणजे जेव्हा व्यवसायामधल्या चालू देयता कमी होतात, म्हणजे चालू देणं जे काय आहे ते कमी होतं, त्यावेळेस तुमचं खेळतं भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटल इन्क्रीजिंग होतं. हे नियम प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. या नियमानुसार आपल्याला मग वर्किंग कॅपिटल वाढ झाली का घट झाली किंवा इन्क्रीजिंग असेट ऑर डिक्रीजिंग असेट, या पद्धतीने तुम्हाला हे रूल्स माहिती पाहिजेत. इन्क्रीजिंग करंट असेट म्हणजेच इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, डिक्रीजिंग करंट असेट म्हणजेच डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. मग हे पाहत असताना आपण स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल याचा फॉर्मॅट पाहणार आहोत आणि हे परीक्षेच्या दृष्टीने आणि तुम्हाला समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याशिवाय तुम्हाला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल काढता येणार नाही. हा फॉर्मॅट ठेवल्याशिवाय तुम्हाला चेंजेस इन वर्किंग कॅपिटल किंवा डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल किंवा चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढता येणार नाही. यामध्ये काय असतं की तुम्हाला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल दिल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट काढायचा असतो. त्यामध्ये पर्टिक्युलर बॅलन्स शीटमध्ये दिलेलं असतं. ते आपण लास्ट इयरचं बॅलन्स शीटची डेट घ्यायची किंवा लास्ट इयरचं बॅलन्स शीटचा अमाऊंट घ्यायची आणि चालू वर्षाच्या बॅलन्स शीटची अमाऊंट घ्यायची. बॅलन्स शीटमध्ये 2 बॅलन्स शीट असतात, एक मागील वर्षीचं आणि चालू वर्षीचं, आणि या दोन्ही मधला जो फरक असतो तो फरक म्हणजेच वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, म्हणजेच चेंजेस इन वर्किंग कॅपिटल इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे आपण थोडक्यात उदाहरण पाहूया. करंट ॲसेट म्हणजे काय, आता तुम्ही विद्यार्थ्यांना करंट ॲसेट माहिती आहेत, तरी थोडक्यामध्ये आपण पाहूया की करंट ॲसेट म्हणजे काय, की चालू संपत्ती काय असतात व्यवसायामध्ये, कॅश म्हणजे रोख, बँक बॅलन्स, बँकेमध्ये असलेला बॅलन्स, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, स्टॉक, शिल्लक माल, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲक्वर्ड इन्कम, मार्केटेबल सिक्युरिटी, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. अशा या ज्या संपत्ती आहेत ह्या करंट आहेत, ह्या ताबडतोब द्याव्या लागतात, ह्या जास्त कालावधीपर्यंत ठेवता येत नाहीत. मग यामध्ये जो मागील वर्षी आणि चालू वर्षीमध्ये जो फरक आहे तो फरक इन्क्रीज झाला असेल तर इन्क्रीज करा, म्हणजेच वाढ झाली असेल तर वाढमध्ये इन्क्रीजमध्ये लिहा, कमी झाला असेल तर डिक्रीजमध्ये लिहा. म्हणजे समजा उदाहरणार्थ कॅश जर तुम्हाला लास्ट इयरला जर 5,000 दिली असेल आणि चालू वर्षामध्ये 6,000 दिली असेल तर तुमची कॅश काय झालेली आहे, इथे वाढलेली आहे, म्हणजेच ती इन्क्रीजमध्ये लिहा. अशाच पद्धतीने मग टोटल करंट असेटची बेरीज करा आणि करंट असेट म्हणून तिथे तुम्ही दोन्ही इयरच्या अमाऊंट लिहा. त्यानंतर त्याचा सेकंड भाग आहे तो करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी काय आहे की जसं करंट असेट आहे तसंच करंट लायबिलिटी म्हणजे करंट देयता आहे, म्हणजे चालू देयता. मग चालू देयता किंवा करंट लायबिलिटी पाहत असताना क्रेडिटर, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स इन्कम, बँक ओव्हरड्राफ्ट, शॉर्ट टर्म लोन, हे काय आहे करंट लायबिलिटी. म्हणजे ह्या तात्काळ तुम्हाला द्याव्या लागतात आणि ह्या तात्काळ देणं अपेक्षित असतं, म्हणून याला आपण काय म्हणतो करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटीमध्ये सुद्धा मागील वर्षाच्या आणि चालू वर्षाच्या लायबिलिटी दिल्या जातात. मग यामधला जो फरक आहे तो वाढ असेल तर इन्क्रीज, कमी असेल तर तो डिक्रीज करावा लागतो आणि त्याची
टोटल करावी लागते. आणि शेवटी काय करावं लागतं की टोटल करंट लायबिलिटी आणि टोटल करंट असेट यांच्या बेरजा घ्यायच्या आणि नेट वर्किंग कॅपिटल काढायचं. मग नेट वर्किंग कॅपिटल बरोबर आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की निव्वळ खेळतं भांडवल म्हणजे काय असतं की तुमची करंट असेट मायनस करंट लायबिलिटी म्हणजे चालू संपत्ती वजा चालू देयता. मग तुमच्या करंट असेटमधनं करंट लायबिलिटी मायनस केल्यानंतर जे काही बाकी राहतं ते इन्क्रीज असू शकतं किंवा डिक्रीज असू शकतं. त्यालाच आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. आणि शेवटी संपूर्ण टोटल करायची असते आणि टॅली करायचं असतं. अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल पाहत असताना थोडक्यात विद्यार्थ्यांनो की लक्षात ठेवा की यामध्ये करंट असेट आणि करंट लायबिलिटी दिली जाते. करंट असेटची बेरीज करा, करंट लायबिलिटीची बेरीज करा, दोन्हीमधनं मायनस करा आणि आलेलं जे काय आहे ते इन्क्रीज किंवा डिक्रीज वर्किंग कॅपिटल असतं. या पद्धतीने आपण स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढतो. त्यानंतर याच प्रॉब्लेममधला दुसरा जो भाग आहे तो सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. आपण उदाहरणार्थ पाहूया की व्यवसायाचे किंवा बिझनेसचे सोर्सेस काय आहे. फंड मिळवण्याचे सोर्सेस, फंड निधी कुठून मिळतो व्यवसायाला, निधी कसा गोळा केला जातो, निधीचे स्तोत्र काय आहेत. तर आपण पाहूया की सोर्सेस ऑफ फंडमध्ये आपण इश्यू ऑफ शेअर जेव्हा इश्यू करतो, सेल्स ऑफ फिक्स्ड असेट काही संपत्ती आपण विकतो तेव्हा आपल्याला फंड मिळतो, डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल जेव्हा कमी होतो तेव्हा आपल्याला फंड मिळतो, ऑपरेशनल प्रॉफिट असेल तर तो आपला काय आहे, निधी आहे, फंड आहे, आणि लॉंग टर्म बॉरोईंग म्हणजे जास्त कालावधीसाठी काही उधारीवर दिलेलं असेल ते सुद्धा काय असतं, व्यवसायाचा सोर्स ऑफ फंड. मग अशा पद्धतीने फंड, सोर्सेस ऑफ फंड या माध्यमातून अवेलेबल होतं. आता आपल्याला व्यवसायामध्ये ॲप्लिकेशन ऑफ फंड कोणत्या माध्यमातून मिळतं पहा. रिडक्शन ऑफ प्रिफरन्स शेअर म्हणजे आपण जेव्हा रिपेमेंट करतो, रिडक्शन म्हणजे रिपेमेंट किंवा परत देणे ऑफ प्रिफरन्स शेअर आपण जेव्हा परत करतो तेव्हा ते ॲप्लिकेशन ऑफ फंड असतो. परचेस ऑफ फिक्स्ड असेट म्हणजे आपण जेव्हा संपत्ती खरेदी करतो त्यावेळेस आपण बाहेर पैसा देतो म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ फंड. पेमेंट ऑफ लॉंग टर्म लोन आपण जेव्हा दीर्घ कालावधीचं लोन पेड करतो तेव्हा आपल्याला ते ॲप्लिकेशन ऑफ फंड म्हणून दाखवावं लागतं. ज्या पद्धतीने ऑपरेशनल प्रॉफिट आपला सोर्स आहे त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्धार्थी ऑपरेशनल लॉस हा काय आहे आपला, ॲप्लिकेशन ऑफ फंड. आणि पेमेंट ऑफ टॅक्स किंवा डिव्हिडंड आणि टॅक्स हा आपल्याला व्यवसायाला द्यावा लागतो म्हणून त्याला आपण ॲप्लिकेशन ऑफ फंड. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला सोर्स ऑफ फंड आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड ही कन्सेप्ट कळाली म्हणजे आपल्याला सोर्स अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड स्टेटमेंट काढता येतं. थोडक्यात आपण त्याच्या पुढे माहिती पाहूया, त्याचा फॉर्मॅट पाहूया. फंड फ्लो स्टेटमेंट. मग फंड फ्लो स्टेटमेंट ॲज ऑन दॅट डेट म्हणजे त्या दिवसाचं फंड फ्लो स्टेटमेंट काढत आहोत, पाहत आहोत. मग यामध्ये फंड फ्लो स्टेटमेंट काढत असताना 4 रखाने करा. त्यामध्ये सोर्स ऑफ फंड रुपीज, ॲप्लिकेशन ऑफ फंड आणि रुपीज, किंवा तुम्हाला या पद्धतीने न काढता तुम्हाला पर्टिक्युलर रुपीज या पद्धतीने पण काढू शकता, किंवा सोर्स ऑफ फंड रुपीज, ॲप्लिकेशन ऑफ फंड रुपीज या पद्धतीने सुद्धा काढू शकता. मग तुम्हाला फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट हा परीक्षेमध्ये काढणं मस्टच आहे. चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढणं सुद्धा मस्ट आहे. फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट काढणं सुद्धा मस्ट आहे. मग यासाठी सोर्सेस ऑफ फंड आपण काढलेले असतात, पाहिलेले असतात, प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, ते पाहिजे. त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर कॅपिटल असेल, इश्यू ऑफ डेबिंचर असेल, रेझिंग ऑफ लॉंग टर्म लोन असेल, सेल्स ऑफ फिक्स्ड असेट्स असेल, इंटरेस्ट रिसिवड जर असेल, डिव्हिडंड रिसिवड असेल, रिफंड ऑफ टॅक्सेसचा रिफंड आलेला असेल, डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल म्हणजे मागच्या स्टेटमेंटवरनं जर डिक्रीज वर्किंग कॅपिटल असेल ते सुद्धा आपलं सोर्स ऑफ फंड आहे. आणि फंड फ्रॉम ऑपरेशन हा जर असेल तर आपल्याला हे सोर्स ऑफ फंडमध्ये दाखवायचा, याची टोटल करायची. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन ऑफ फंड, आपल्याला प्रॉब्लेममध्ये बरेचसे आयटम दिलेले असतात, त्यानुसार रिडक्शन ऑफ प्रिफरन्स शेअर असेल ते दाखवायचं. त्यानंतर रिडक्शन ऑफ डिबेंचर असेल, पेमेंट ऑफ लॉंग टर्म लोन असेल, परचेस ऑफ फिक्स्ड असेट असेल, इंटरेस्ट पेड असेल, डिव्हिडंड पेड असेल, पेमेंट ऑफ टॅक्सेस असतील, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल असेल, फंड इन ऑपरेशन असेल. टोटल या दोघांची टोटल सारखी आली पाहिजे आणि या पद्धतीने तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट काढावं लागतं.
या पद्धतीचा फॉर्मॅट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, सुटसुटीत आणि सोपा आहे. या पद्धतीने तुम्ही अभ्यास केल्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट काढायला काही अवघड जाणार नाही. त्यानंतर आपण दुसरा फॉर्मॅट पाहणार आहोत, तो कॅल्क्युलेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशन. म्हणजे फंड फ्रॉम ऑपरेशन काढण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग फंड फ्रॉम ऑपरेशन काढण्यासाठी आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला असतो किंवा नेट प्रॉफिट काढलेलं, हे नेट प्रॉफिट दिलेला असतो. तो नेट प्रॉफिट, त्या नेट प्रॉफिटमध्ये काय करायचं असतं की नॉन ऑपरेटिंग आयटम विच हॅव बीन डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे तुम्हाला नेट प्रॉफिटमध्ये गिवन म्हणजे दिलेला असतो नेट प्रॉफिट गिवन, त्यामध्ये तुम्ही ॲड म्हणजे प्लस काय करणार आहात की डेप्रिसिएशन म्हणजे अवक्षण, लॉस ऑन सेल ऑफ बिल्डिंग विकलेली असेल त्याच्यावर जर नुकसान किंवा लॉस झालेला असेल त्याची अमाऊंट घेणार आहात. ॲडव्हर्टाइजमेंटचे रिटर्न केलेले असतील, कमी केलेले असतील त्याची अमाऊंट घेणार आहात. डिस्काउंट रिटर्न झालेला असेल तो सुद्धा घेणार आहात. गुडविल रिटर्न ऑफ. या सर्व अमाऊंट तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये ॲड करणार आहात. कुठे? कॅल्क्युलेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशनमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जी नेट प्रॉफिट दिलेलं आहे त्यामधनं ह्या रकमा ज्या आहेत सांगते ना, या रकमा प्लस करून तुम्हाला त्याची टोटल लिहावी लागणार आहे. त्यानंतर नेट प्रॉफिटमधनं आपण जसं ॲड केलं त्याप्रमाणे मायनस काय करावं लागणार आहे, नॉन फंड और नॉन ऑपरेटिंग आयटम विच हॅव बीन क्रेडिटेड टू प्रॉफिट लॉस अकाउंट. दीज आर आयटम्स गेन ऑन सेल ऑफ प्लांट. जर प्लांट सेल केला असेल आणि त्यावर गेन झालेला असेल तर तुम्हाला तो मायनस दाखवावा लागेल. आणि ते मायनस केल्यानंतर जी काही रक्कम तुमच्या नेट प्रॉफिटमधून आलेली होती ॲड करून त्यामधनं ही लेस करून जी रक्कम येते ती रक्कम किंवा ती अमाऊंट म्हणजे काय असतं, फंड फ्रॉम ऑपरेशन. मग अल्टरनेटिव्हली कसं पाहता येईल आपल्याला ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट. पहा तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशन आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याची अमाऊंट सारखीच येते. फंड फ्रॉम ऑपरेशन कसा सारखा म्हणजे वरच्या पद्धतीचीच आपण अल्टरनेटिव्हली पद्धत कसं पाहतो. पहा, ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट काढत असताना त्याच्या डाव्या साईडला आपण सगळे खर्च लिहितो आणि उजव्या साईडला सगळे उत्पन्न लिहितो. हे तर तुम्हाला माहीत आहे. म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट DR साईड शोज ऑल एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड शोज ऑल इन्कम. पहा तुम्ही ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या DR साईडला सर्व खर्च आलेले आहेत. मग पहा तुम्ही डेप्रिसिएशन म्हणजे आपला खर्च आहे, म्हणजे अवक्षण म्हणजे झीज ही आपला व्यवसायासाठी असणारी खर्च आहे. लॉस ऑन सेल ऑफ बिल्डिंगवर जो काही लॉस झालेला आहे विक्रीतनं तो सुद्धा आपला खर्च आहे किंवा लॉस आहे, मग तो सुद्धा आपण घेतलेला आहे. सस्पेन्स अकाउंट ते सुद्धा आपला खर्च आहे. डिस्काउंट रिटर्न ऑफ तो सुद्धा खर्च आहे. गुडविल रिटर्न ऑफ आपल्याला तो पण दाखवलेला आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स. आणि शेवटी सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा ॲडजस्टेड प्रॉफिट लॉस अकाउंट काढतो त्यावेळेस ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स हा आपल्याला बॅलन्स शीटमधून घ्यावा लागतो. मग आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स म्हणजे नेट प्रॉफिट इन द गिव्हनमधला तो क्लोजिंग बॅलन्स घ्या, ओपनिंग बॅलन्स घ्या आणि तुमच्याकडे जे काही खर्चाचे किंवा जे काही एक्सपेन्सेस लॉसेसचे जे आयटम आहेत ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या DR साईडला घ्या आणि जे इन्कम किंवा उत्पन्नाचे जे काही आयटम आहेत ते तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला फक्त एक आयटम म्हणजे आहे, तो म्हणजे गेन ऑन सेल ऑफ प्लांट. म्हणजे प्लांट विक्रीतनं आपल्याला नफा झालेला आहे तो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे की फंड फ्लो ॲनालिसिस किंवा फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला थेरॅटिकल आणि प्रॅक्टिकली अभ्यास करत असताना तुम्ही पहिल्यांदा फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये काय काढायचं याचा अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे की फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये परीक्षेमध्ये जेव्हा बॅलन्स शीट दिलं जातं 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं त्यावरनं आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट काढताना सुरुवातीला चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढा, त्यानंतर सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड काढा, त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशन,
तुम्हाला जी पद्धत अल्टरनेटिव्हली मेथडमध्ये जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ फंड फ्रॉम ऑपरेशन काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये या 3 बाबीचा विचार करावा लागतो आणि या 3 बाबीचा विचार करून तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंट मधील प्रॉब्लेम सोडवावा लागतो. आणि या चॅप्टरवरती तुम्हाला थेरटिकल भागही येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्हलाही प्रश्न येऊ शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फंड फ्लो म्हणजे काय, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, सोर्सेस ऑफ फंड आणि ॲप्लिकेशन म्हणजे काय आणि फंड फ्रॉम ऑपरेशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट समजून घेऊन प्रॉब्लेम सोडवल्यानंतर कुठल्याही अडचणी येणार नाहीत. आणि अशा पद्धतीनं आपला फंड फ्लो स्टेटमेंट चा इंट्रोडक्शन किंवा तोंडओळख आपण थोडक्यात पाहिलेली आहे. थँक्यू.